झटका लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। बिलाल सिराज शेख राहणार वसई असे बालकाचे नाव असून वसई विरार नालासोपारा या शहरी भागात काही परिसरात पावसात पाणी भरण्याच्या समस्या काही दूर होईना। प्रत्येक पावसाळ्यात एमएससीबीचे मिनी पिल्लर खराब अवस्थेत रस्त्यालगत दिसून येतात आणि पाणी साचल्यानंतर विजेचा शॉक लागून कित्येक मनुष्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आढळून आलेला आहे। पण या सर्व घडलेल्या घटनेवर नेमकं कोण जबाबदार? कित्येक वेळेस अशा घटना समोर येऊन सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही असा सवाल वसई विरारकरांच्या मनी भय स्वरूपात तयार होतोय। ते भास्कर नदी जे डिसोजा हॉस्पिटल आहे ना, त्याच्या पुढे गणपतीचे तलाव आहे, त्याच्या मागे गटरच्या समोरच एक डीपी आहे, ते ओपन झाली होती। ते सायकल चालून येतो होतं आणि त्याच्यावर पडलं आणि ऑन द स्पॉट मिळालं। त्याच्यावर कोणाची लापरवाही तुम्हाला वाटते? एमएससीबीची। आता तुमची मागणी काय? आम्हाला इन्साफ पाहिजे। मी यायच्या पहिले तो तिकडे पडलेला होता, काढत होते, सगळी लोक त्याला काढत होते, त्याला करंट लागलेला होता। यायच्या पहिले त्याला काढत होते, तसा काढला आहे तसा आम्ही त्याला घेऊन आलो आहे आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पहिले घेऊन गेलो, तिकडे त्याला जमलं नाही, तेवढे सरकारी दवाखान्यात घेऊन जावा आणि इकडे आल्यावरती त्याला मृत्यू झालेला आहे। काय कोणाची लापरवाही वाटते तुम्हाला? त्याच्यामध्ये संपूर्ण वीज केंद्राची मला लापरवाही वाटते। संपूर्ण ते उघडं सोडलेलं होतं, नंतर जाऊन आम्ही फोटो काढला तिथे, त्यांच्या पोराच्या नातेवाईकांनी फोटो काढलेला आहे, ते व्हिडिओ काढलेली आहे। त्याची सायकल पोराची अजून पण पडलेली, तिकडे लाकडं पण आहेत की आम्ही काढताना कसं काढलेलं आहे त्याला। याच्यात कंप्लीट पॉवर हाऊस याची लापरवाही आहे MBCची। हे नवीन साहेब माधवी साहेबची बदली झाल्यानंतर हे जे साहेब आलेले आहेत ते कोणत्याही कामाचे नाही। मी कमीत कमी 10 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की हे केवढी DP उघडी आहे, कोलीवाड्याचे दिलेले आहे, केवढी जागाचं मी पेपरवर्क केलेलं आहे, त्यांना मोर्चेचं पण मी दिलेलं आहे की यांच्यात कोणीही अपघात होणार। आज अपघात झाली, याच्या पहिले पण एक अपघात झालेली पाशुबंदरला, तेव्हाही यांची लापरवाही होती, आज पण यांची लापरवाही आहे। यांच्यावर कडक एकदम कारवाई झाली पाहिजे। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।